आज ब्राईड म्हणाली, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक मॉडेल शूट केलं होतं, मला अगदी तसाच लुक हवा आहे. चला तर नगरकर, आज काय झालं ते सांगते. नमस्कार, मी शुभांगी. आज सकाळी आमची पहिली ब्राईड श्रीरामपूरची होती. या ब्राईडचं बुकिंगही खूप खास होतं. याआधी मी तिच्या मोठ्या बहिणीचा ब्रायडल मेकअप केला होता तिच्या लग्नात. माझं काम सगळ्यांनाच खूप आवडलं होतं. तेव्हाच तिने ठरवलं होतं की तिच्या एंगेजमेंटसाठी मेकअप माझ्याकडूनच करून घ्यायचा. अशा प्रकारे जुन्या क्लायंटचा विश्वास पुन्हा एकदा मिळवणं यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी दुसरा काहीच नाहीये. आम्ही सकाळी खूप लवकर लोकेशनवर पोहोचलो होतो. अजून कोणीच आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे वाट बघत बसण्यापेक्षा आधी मस्त नाश्ता करून घेऊ असं ठरवलं. त्याचा व्हिडिओ तुम्ही व्लॉगमध्ये पाहू शकता. नाश्ता करून परत आलो तोपर्यंत ब्राईडही आली होती आणि मग तिच्या मेकअपची सुरुवात केली. ती ब्राईड खूप शांत आणि समजूतदार होती. असं करा तसं करा अशा काही विशेष मागण्या तिच्या नव्हत्या. फक्त तिने एवढंच सांगितलं की काही दिवसांपूर्वी मी एक मॉडेल शूट केलं होतं ना, अगदी त्यांच्यासारखाच एलिगंट लुक तिला हवा होता. मग तिच्या ड्रेस, ज्वेलरी आणि फेशियल फीचर्सनुसार मी तसाच सॉफ्ट आणि क्लासी लुक तयार केला. तिचा पहिला लुक खूप सुंदर झाला होता. त्यानंतर तिचा दुसरा लुक पर्पल साडीत होता. त्या साडीतही आम्ही खूप सुंदर आणि रॉयल लुक तयार केला होता. नंतर कुंकू झाल्यानंतर एंगेजमेंट म्हणजे रिंग सेरेमनीसाठी तिचा तिसरा लुक होता. प्रत्येक लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती आणि तिचा आनंद पाहून मलाही खूप भारी वाटत होतं बरं का. त्यानंतर लगेच आम्हाला नगरला दुसऱ्या ब्राईडकडे जायचं होतं, पण वाटेत इतका जोरदार पाऊस सुरू होता की प्रवास खूप सावकाश करावा लागला. त्याच्यामुळे वेळही थोडा गेला. धावपळीत जेवायलाही वेळ मिळाला आणि मग रस्त्यातच गरमागरम वडापाव दिसला आणि पावसात त्याची मजाच काही वेगळी होती. तो खाऊन आम्ही पुन्हा पुढच्या लोकेशनकडे निघालो. नगरला पोहोचलो तेव्हा अजून पाहुणे आलेले नव्हते. फक्त ब्राईड आली होती. तिची नेल आर्ट सुरू होती. तोपर्यंत मी माझी हेअर आर्टिस्टची टीम आधीच तिथे पाठवली होती. त्यांनी तिची हेअरस्टाईल सुरू केली होती आणि मी पोहोचेपर्यंत अर्धी हेअरस्टाईल तयारही झाली होती. आज तिचा पहिला लुक हळदीसाठी होता आणि तिचा खास कार्निवल थीम लुक तिला हवा होता. तिच्या ड्रेसचा रंग खूप सॉफ्ट आणि एलिगंट असल्यामुळे मी तिच्या डोळ्यांसाठी सॉफ्ट आय मेकअप केला. पिंक आयलायनर वापरलं. न्यूड लिपस्टिक सोबत लिप ग्लॉस लावला आणि संपूर्ण मेकअपला ग्लॉसी फिनिश दिला. तिच्या फ्रेंड्सनाही हा लुक खूप आवडला आणि तिच्या प्रतिक्रिया पाहून मला पण भारी वाटलं बरं का. ब्राईडने सांगितलं होतं की हळदी लवकर संपेल, पण कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला. जवळपास 10:30 वाजता ती मेकअप बदलण्यासाठी आली होती. हळदीनंतरचा मेकअप करणं खूपच अवघड असतं बरं का. चेहऱ्यावर आणि केसांमध्ये लागलेली हळद पूर्णपणे काढावी लागते. आम्ही तिघांनी मिळून काम केलं. एक जण हळद काढत होता, दुसरं केस स्वच्छ करत होता आणि मी तिचा मेकअप आणि नवीन लुक तयार करत होते. अवघ्या अर्ध्या तासात आम्ही तिचा पूर्ण लुक बदलून तयार केला आणि अंतिम लुकही खूपच सुंदर झाला होता. अशा धावपळीच्या दिवसांमध्ये टीम वर्क किती महत्वाचं असतं ना, याची पुन्हा एकदा जाणीव झाली. आणि आता उद्या याच ब्राईडचा विधी लुक आहे, तोही खूप खास असणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला याचे छान छान लुक करून घ्यायचे असतील तर आजच आपल्या माहेर ब्युटी इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या. बाय.